केशर आपण मार्केटमध्ये बघितला तर 40 रुपये 50 रुपये किलो आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. तोच जर केशर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आणला आपण किंवा मार्च महिन्यामध्ये जर आणला तर आपल्याला कमीत कमी 100 ते 150 रुपये आपल्याला रेट किलोला मिळू शकतो. मग हे आणायचं कसं? तर आपल्याकडच्या ज्या जमिनी आहेत तिथं अगदी काळ्या जमिनीपासून मुरमाड जमिनीपर्यंत सर्व शेतामध्ये आपण हे केशर जे पीक आहे ते केशरचं पीक घेऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण कल्टार नावाचं एक वाढ रोधक आहे, ते जर आपण किंवा संजीवक आपण त्याला म्हणून ते संजीवकाचा वापर जर आपण ह्या बहारच्या नियंत्रणासाठी जर आपण केला तर आपल्याला लवकर बहार जो आहे तो आंब्यामध्ये आपल्याला घेता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे आंबा आपल्याला ज्यावेळेस काढायचा आहे म्हणजे आपल्याला मार्च महिन्यामध्ये जर आंबा हवा असेल तर त्याच्या 8 महिने अगोदर आपण कल्टार जे आहे ते आपल्या झाडांना टाकायचं. आता कल्टार किती टाकायचं आणि कुठल्या वर्षापासून टाकायचं? साधारणतः 3ऱ्या ते 4थ्या वर्षापासून आपण कल्टार टाकू शकतो. फक्त झाडांची वाढ जी आहे ती वाढ योग्य रीतीने झाली पाहिजे. ज्यावेळेस लहान झाडं असतात ते लहान झाडांना टाकून उपयोग नाही, अन्यथा ते झाडांना वाढ रोधक असल्यामुळे त्याची वाढ थांबते आणि मग ती झाडं पुढे त्याची वाढ खुंटली जाते. तर त्यासाठी 3ऱ्या ते 4थ्या वर्षापासून ज्यावेळेस झाडांना 500 पानं येतील 500 पानाच्या पुढं आपण हे जे कल्टार जे आहे ते कल्टार आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. तर साधारण 3 ते 4 वर्षानंतर आपल्याला हे 500 पानं जे आहेत प्रत्येक झाडावरती आपली आलेली असतात. आता ह्याच्यामध्ये कल्टार वापरत असताना आपल्या लागवडीचं अंतरही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर आपले अल्ट्रा हाय डेन्सिटी जसं सरांनी सांगितलं की अति घन पद्धत आणि आपले रेग्युलर, शक्यतो आपण घन पद्धतीपर्यंत थांबावं. अति घन पद्धतीमध्ये आता तुम्ही बघताय की त्याच्यामध्ये काळजी खूप घ्यावी लागते. काळजी म्हणजे अगदी द्राक्ष बाग जशी आपण मेंटेन करतो तशा पद्धतीनं सुद्धा आंब्याची बाग मेंटेन करू शकतो. फक्त ह्याचं इकॉनॉमिक लाईफ आहे ते खूप कमी आहे. म्हणजे अगदी 12 ते 15 वर्षामध्ये तुमची जे झाडं आहेत ते झाडून काढून टाकावं लागतात. आणि जे आपण 5 बाय 5 मीटरवरती लागवड करतो किंवा 7.5 बाय 7.5 किंवा त्याच्या पुढचे 5 बाय 5च्या पुढे जी लागवड करतो त्याची इकॉनॉमिक लाईफ अगदी 50 वर्षापर्यंत आहे. मग त्यासाठी आपण ही जी लागवड पद्धत आपण वापरतो त्या लागवड पद्धतीमध्ये आपल्याला लवकर फळं जर घ्यायची असतील तर आपण हे 8 महिन्या अगोदर हे कल्टार जे आहे ते कल्टार टाकायचं. आता दुपारच्या वेळेस जी झाडाची सावली पडते त्या झाडाच्या सावलीच्या बरोबर खाली पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर दोन्हीचा व्यास मोजून घ्यायचा. जे समजा पूर्व पश्चिम आपली 4 मीटर लांबी बसली, दक्षिण उत्तर आपली साधारणतः 3 बसली, 4 आणि 3 7 झाले, त्याला डिवाइड बाय 2 करायचे म्हणजे किती झालं 3.5 मीटर आपण झालं. आणि 3.5 मीटरला किंवा 3 3 9 आणि साधारणतः 11 फूट झालं आपल्याला किंवा 12 फूट झालं समजा. तर 12 फुटाला एका फुटाला 1 मिली याप्रमाणे आपण जे कल्टार 23% बाजारामध्ये मिळतं किंवा 23% पॅक्लोबिट्रा झालं म्हटलं जातं त्याला, तर हे कल्टार जे आहे ते एका फुटाला 1 मिली या प्रमाणामध्ये आपण झाडाला टाकायचं. आता झाडाला टाकत असताना काय करायचं की दुपारची जी सावली पडते त्याच्याबरोबर 50 सेकंद म्हणजे साधारणतः तो आता जर 4 मीटर असेल तर 2 मीटरवरती आपण रिंग करायची किंवा पारीनं खड्डे घ्यायचे गोल रिंगमध्ये. साधारणतः 8 दिशाला म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आग्नेय नैऋत्य वायू असे 8 खड्डे घ्यायचे त्या पारीनं आणि त्या 8 खड्ड्यामध्ये आपण हे जे द्रावण आहे 8 ml द्रावण जे आहे हे 8 ml द्रावण आपण 12 ml जे द्रावण आहे ते साधारणतः 50 लिटर पाण्यामध्ये आपण त्याच्यामध्ये ओतायचं. मग ते ओतल्यानंतर मग हे कधी करायचं आपल्याला जुलै महिन्यामध्ये करायचं. जुलै महिन्यामध्ये जर आपण केलं तिथून पुढचे 4 महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पोटॅशियम नायट्रेट त्याची फवारणी घ्यायची. ही साधारणतः 1.5 ते 2% पोटॅशियम नायट्रेटची आपण जर फवारणी घेतली तर आपल्याला एकसारखा मोहर जो आहे तो एकसारखा मोहर आपल्याला 15 दिवसामध्ये बाहेर पडतो. म्हणजे जर तुम्ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये फवारणी ही घेतली तर तुमचा मोहर जो आहे ते साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी बाहेर पडू शकतो. मग त्याच्या पुढे आपल्याला डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एंडला आपला आंबा जो आहे तो आंबा आपल्याला काढा येऊ शकतो. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बहार ट्रीटमेंट जर त्याला केली किंवा कल्टरची जर ट्रीटमेंट केली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. फक्त कल्टरची ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करतो किंवा त्याचा वापर करतो त्यावेळेस त्याला खतं पण त्या प्रमाणामध्ये दिली गेली पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की खतांची जी मात्रा आहे ती अपेक्षित खतांची मात्रा तुम्हाला त्या पिकाला दिली गेली पाहिजे. अन्यथा तुम्ही जर खतं कमी प्रमाणामध्ये जर दिली गेली तर मग झाडाचं खोडावरती स्प्लिटिंग येणं किंवा त्याचे वाढ जी आहे ती वाढ थांबणं अशा प्रकारचे दुष्परिणामसुद्धा दिसतात. आणि शक्यतो बोर्डो पेस्ट असेल किंवा गेरू असेल हे आपण ज्यावेळेस आपला पावसाळा संपतो त्यावेळेस लगेच करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये खोडकिड्याचा प्रॉब्लेम आंब्यामध्ये येतो, तर खोडकिड्याचा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी आपण हे करू शकतो. दुसरं मिलीबगचा प्रॉब्लेम, मिलीबग जे आहेत मिलीबग खाली मातीमध्ये सुप्तावस्थेमध्ये असतं आणि जसं आंबा येतो त्या आंब्याच्या देठाच्या बाजूला तुम्हाला कापसासारखं बारीक पांढरी वाढ झालेली दिसते. तर त्यासाठी आपण हे जे मिलीबगसाठी सुद्धा आपण त्याला व्हाईट वॉश करणं किंवा बोर्डोची पेस्ट लावणं किंवा गेरू लावणं हे गरजेचं आहे.
त्याचबरोबर स्टिकी स्ट्रॅप सुद्धा जर जास्त मिलीबगचं प्रमाण असेल तर आपण प्लॅस्टिकचं स्टिकी स्ट्रॅप आपण त्याला खोडाच्या बाजूला लावू शकतो. म्हणजे ती जी कीड जी आहे ती सरकत वर जात असते आणि जर गुळगुळीतपणा असेल तर तिथून तिला सरकता येत नाही. त्यामुळे ते आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव तो आपल्याला थांबवता येतो. किंवा जैविक नियंत्रणासाठी बिवेरिया नावाचं जैविक बुरशीक आहे, तर ती सुद्धा आपण फवारणी जर केली जिथं आपल्याला मिलीबग जास्त आहे तर आपल्याला त्याच्यावरती सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळू शकतं. तर त्या पद्धतीनं आपण आपल्या आंब्याच्या दृष्टीनं किंवा दुसरं महत्त्वाचं आहे की आंब्याची साईज. कारण केशरचं जर आपण पाहिलं तर अगदी 100 ग्रॅमपासून ते 400-500 ग्रॅमपर्यंत आपल्याला आंबा त्याच्यामध्ये मिळू शकतो. तर सर्वसाधारणपणे आपला आंबा जो आहे तो 250 ते 300 ग्रॅमच्या दरम्यानचा असावा. म्हणजे ज्यावेळेस निर्यातीला किंवा एक्सपोर्टला जर आपण पाहिलं तर त्याची बॉक्सची जी लांबी रुंदी आहे ती फिक्स आहे. जर आपला आंबा जर 500 ग्रॅमचा झाला तर ते 12 आंबे त्या बॉक्समध्ये बसत नाहीत. मग ते एक्सपोर्टला शेतकरी घेत नाहीत, मग ते लोकल मार्केटला व्यापारी जे आहेत ते लोकल मार्केटला घेतात. तर त्यासाठी आपण आपला जो आंबा आहे तो साधारणतः 250 ते 300 ग्रॅमच्या दरम्यान राहील. त्या दृष्टीनं आपण त्याच्या वयानुसार त्याची फळांची जी संख्या आहे ती फळांची संख्या आपण त्याच्यामध्ये मर्यादित ठेवायची. बऱ्याच वेळा काय होतं की आपण याच्यामध्ये आंब्यामध्ये मोहर जास्त येतो आणि सेटिंग खूप कमी असतं. म्हणजे जवळपास 0.5% ते 0.1% एवढं फळामध्ये सेटिंग असतं. त्यामुळे सेटिंग वाढवण्यासाठी आपण जी काही तुम्ही जात लावली असेल, म्हणजे समजा केशर लावली असेल तर त्याच्यामध्ये दुसऱ्या 1-2 जातीचे रोपं जे आहेत ते आपण लावायची. म्हणजे त्याचं परागीभवन चांगलं होतं आणि परागीभवन होऊन आपल्याला सेटिंग जे आहे ते सेटिंग आपल्याला चांगलं मिळू शकतं. तर त्यासाठी आपण इतर जातींची त्याच्यामध्ये लागवड म्हणजे साधारणतः 5 ओळी झाल्यानंतर 1 ओळ किंवा एक साधारणतः 3 ते 4 झाडं आपण दुसऱ्या जातीची जी आहेत ते त्याच्यामध्ये लावू शकतो. मग केशरला आपल्या हापूसला पर्याय म्हणून सोनपरी नावाची एक व्हरायटी आहे जी नवसारी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. त्याचं फळ जे आहे ते फळ अगदी हापूससारखं असतं. फक्त हापूसमध्ये जे काही साखा आहे किंवा जे काय दुर्गुण आहेत थोडक्यात आपण म्हणू की त्याच्यामध्ये साखा तयार होतो, त्याच्यामध्ये एकाड 1 वर्षानं फळ येण्याची त्याची कॅरेक्टर आहे, तर ते त्या सोनपरी जातीमध्ये नाही आहे. आणि बाकीचे जे दिसायला त्या हापूससारखाच आहे, त्याची मागणी सुद्धा म्हणजे हापूसला पर्याय म्हणूनच ती सोनपरी जात विकसित झालेली आहे. तर त्याचे जर लागवड आपण केली तर आपल्याला परागीभवनासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो आणि एक ॲडिशनल आपल्याला हापूसच्या तोडीस आपल्याला एक जात आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. तुमची शंका असल्या तर आपण आता चर्चा